हाय. तर मी खूप दिवसांनी आज व्हिडिओ बनवत आहे. कारण मला व्हिडिओ बनवायला जमलंच नाही. कारण मी माझ्या माहेरी गेले होते. तिथं काही मला व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही. माझी मम्मी बोलली की आता इथं आली आहेस तर इथं निवांत राहा, व्हिडिओ वगैरे काही बनवू नको. आणि तिथे पण काही फारसं मला जमलंच नाही. व्हिडिओ शूट करून ठेवले आहेत, पण एडिट करून व्हॉईस ओव्हर द्यायला मला जमला नाही. 2-3 दिवसात ते पण मी व्हिडिओ तिथले पोस्ट करेन. मी रविवारी येणार होते, पण अचानक मी शनिवारी आले कारण मिस्टरांना सुट्टी होती. ते बोलले की मी तुला घ्यायला येतो. म्हणून मग मी रविवारी यायच्या ऐवजी शनिवारीच आले. त्यामुळे 2-3 दिवसांनी मी आज व्हिडिओ बनवत आहे. त्यानंतर मी माझी तुम्हाला संध्याकाळची रुटीन शेअर करते. संध्याकाळी 5 वाजता मी कपडे वगैरे घडी घातले, झाडलोट केली, देवाला दिवाबत्ती केली. त्यानंतर प्रणयचा थोडा अभ्यास घेतला. तो अभ्यास करतो व्यवस्थित, पण त्याच्याकडे थोडं लक्ष द्यावं लागतं. नाही लक्ष दिलं की अक्षरं कशी तरी काढतो, नाहीतर मग घोळ करत बसतो. त्यामुळे त्याचा अभ्यास थोडा घेतला व स्वयंपाकाच्या तयारीला लागले. एकीकडे भातासाठी कुकर लावले व आज शेपूची भाजी बनवायची होती म्हणून शेपूची भाजी निवडून घेतली व बारीक अशी चिरून घेतली. त्यानंतर मी शेपूच्या भाजीमध्ये मुगाची डाळ घालते. त्यामुळे एका बाजूला मी मुगाची डाळ भिजवून घेतली. शेपूची भाजी चिरून झाल्यानंतर छान धुवून घेतली. मुगाची डाळ भिजत ठेवली की लवकर शिजते म्हणून पहिला मुगाची डाळ भिजत घातली. त्यानंतर लसूण सोलून चेचून घेतले. एकीकडे भाजी व एकीकडे मसूर डाळीची आमटी केली व चपाती केली. असं असतं माझं संध्याकाळचं रुटीन. बाय.